आज आपण संख्यांचे वाचन व लेखन ह्या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, कारण हा गणितामधील खूप महत्त्वाचा पण घटक आहे। तर ह्या घटकाची माहिती घेत असताना आपल्याला आवश्यक माहिती म्हणजे आपल्याकडे काय माहिती पाहिजे, तर आपल्याला 2 अंकी संख्यांचं म्हणजे किंवा 1 ते 100 अंकापर्यंतच्या संख्या आहेत त्याचं वाचन आणि लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे। तरच आपण 3 अंकीपासून ते 7 अंकी संख्या किंवा 8 अंकी संख्यापर्यंतचं वाचन सहज करू शकतो, कारण हे 2 अंकी संख्या म्हणजे ह्या संख्यांचं वाचन व लेखनाचा मूळ आहे। त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे आलं पाहिजे। तर आता आपण 3 अंकीपासून 7 अंकी संख्यापर्यंतचं वाचन कसं केलं जातं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिलं गणित आपण घेतो ते आपण 3 अंकीच घेणार आहेत, कारण 2 अंकी या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ते झालेलं आहे। तर गणित आहे, या ठिकाणी मी 3 अंकी संख्या घेतलेली आहे। 3 अंकी संख्या मी तुम्हाला याचं वाचन कसं करतात ते मी सांगतो। मी आता काय करतो, ही संख्या या ठिकाणी मांडणार आहे। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, लक्षला नाव आहे लाख आणि दशलक्ष। हे संख्यांची घर आहेत, आपण त्यामध्ये लिहिणार आहोत। एकक, दशक, शतक हे तुम्हाला येतच, तशा पद्धतीने आपण मांडणार आहोत। एकक, दशक आणि शतक। आता जर आपण बघितलं तर पहिल्या 2 अंकी संख्येचं तुम्हाला वाचन करता येतं, हे 20 आहे। आता फक्त आपल्याला तिसऱ्या घरातील जी संख्या आहे त्याचं वाचन कसं करायचं, तर हे 2 आहे, 2 म्हणजे शतकाचं घर आहे, पण 2 शतक आपण हे असलं तरी त्याचं वाचन करत असताना हे 2 शच्या ठिकाणी शे म्हणतो, शे म्हणजे शेकडा। तर हे 200, 220 अशा पद्धतीनेचं वाचन होतं आणि त्याचं लेखनही तसंच होतं। 200, शे म्हणजे शतकच, 220 हे 3 अंकी संख्येचं वाचन आहे। या ठिकाणी कोणताही, आता समजा इथं 5 असेल तर 5 शतक होणार नाही, तर 500, 520, 720, 920 3 अंकी संख्यापर्यंत इथं ह्या घरामध्ये जी संख्या असेल किंवा अंक असेल ते शतकऐवजी शे म्हणायचं आणि आपल्याला अशा पद्धतीनं लिहायचं आहे। हे 3 अंकी संख्यांचं आपण वाचन करतो। 4 अंकी संख्यांचं वाचन करत असताना पाहूया आपण काय करायचं आपल्याला। मी या ठिकाणी 4 अंकी संख्या लिहिलेली आहे। आता याचं वाचन करायच्या अगोदर की या ठिकाणी आपल्याला संख्या वाचन सोपं जाण्यासाठी आपल्याला तर 3चा पहिल्यांदा गट करायचा आहे, म्हणजे उजवीकडून 1 2 3 ह्या 3 संख्यानंतर एक स्वल्पविराम, त्यानंतर 2 2चे गट करायचे। याचा फायदा आपल्याला काय होतो की संख्या पटकन वाचन करता येते। म्हणजे आता 3 घरं, आता आपण बघतो यामध्ये 4 अंकी संख्या आहेत, तर 1 2 3 या ठिकाणी आपण स्वल्पविराम देऊ। म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, उजवीकडून एकक, दशक, शतक, शतकनंतर स्वल्पविराम म्हणजे ह्या 3 अंकांचा एक गट बाजूला केला आणि तिथून 2, आता इथं 2 नाही तर एकच आहे फक्त। चला, तर आपल्याला हे वाचता येतं। 3 अंकी संख्या आपण मगाशी वाचलेले आहे, जसं 220 तसं हे 122 आहे। आता त्याच्या पुढे फक्त 5 आहे, ते 5 कोणत्या घरात आहे, हजाराच्या घरात आहे, त्यामुळे किती हजार, 5000 आणि हे 122 तुम्हाला येतच। तर हे जर लेखन बघा, हे 5000 चौथं घर आहे। त्यानंतर हे 100, मग सांगितले तुम्हाला मी शतकच्या ठिकाणी जर काही असेल तर ते शे म्हणायचं, 122 हे अशा पद्धतीनं 3 अंकी 4 अंकीचं आपण काय करतो, वाचन आणि अक्षरामध्ये लेखन असं करत असताना हे लक्षात ठेवा की उजवीकडून 3 संख्यांचा गट, त्यानंतर 2 2 संख्यांचा गट करायचा आहे। आता मी जरा मोठी संख्या घेऊन दाखवतो तुम्हाला। आता मी घेतलेला आहे 5 अंकी संख्या आहेत। 5 अंकी संख्या करत असताना यामध्ये पण आपण जशा अगोदर केले त्याच पद्धतीने करायचं आहे। तर लिहित असताना आपण संख्या उजवीकडून डावीकडून उजवीकडे लिहित असतो, पण आता गट पाडत असताना आपण उजवीकडून डावीकडे यायचं आहे। तर 1 2 3 3 अंक झाले की एक स्वल्पविराम, ह्या तिघांचा गट, त्यानंतर 2चा गट। आता इथं 2चा गट नव्हता, पण इथं 2चा गट झालेला आहे। तर आता पाहू आपण, हे तुम्हाला वाचता येतं, हे 252 ही 3 अंकी संख्या तुम्हाला पहिल्यांदाच येते। आता या दोघांचा गट बघा, तर 1 अंक असेल तर इथं मगाशी होतं 5000, पण आता 2 आहेत, म्हणजे या घरात आणि या घरात आहे, तर हे दोन्ही हजाराचेच घर आहेत। तर ह्या 12चं वाचन कसं होणार बघा, दोन्हीमध्ये इथं 1 आणि 2 12,252 हे आहेच असणार आहे।
म्हणजे हे 12 आहे. 12 कोणत्या घरामध्ये आहे तर त्या घराचं नाव आहे तर 1000, 12,000. आणि हे तुम्हाला येतच 12,252. 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी. जर आपल्याला 2 अंकी संख्यांचं वाचन लेखन आलं तर तुम्ही सहजपणे 3 अंकीपासून ते 7 अंकीपर्यंत आपण करू शकतो. आता आपण काय करू, 6 अंकी संख्येचं आणि 7 अंकी संख्येचं एक उदाहरण घेऊन त्या पद्धतीनं तुम्हाला मी सोडवून दाखवतो. तर आता आपण 6 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं ते पाहू. तर संख्या लिहित असताना आपण संख्या ज्यावेळी लिहितो त्यावेळी बघा डावीकडून उजवीकडे लिहितो. पण आता आपल्याला गट पहिल्यांदा पाडायचे. गट पाडल्यामुळे आपल्याला सोपं जाईल. तर 1 2 3 3 संख्या झाल्यानंतर एक स्वल्पविराम असणार आहे. त्यानंतर 1000ची 2 घरं तिथं, त्यानंतर स्वल्पविराम. आता पुढे 2 घरांचाच आपल्याला गट करायचा, पण इथे एकच घर आहे. तर आता वाचन करत असताना तुमच्या लक्षात येईल हे 3 गट. पहिला 814 हे तुम्हाला आलेलं आहे. त्यानंतर 1000चे 2 जे 11,814. आता हे जे घर आहे ते इथलं लक्ष किंवा लाख हे दोन्ही नाव आहेत त्याला, म्हणजे लक्ष आणि लाख हे एकाच याची 2 नावं आपण दिलेली आहेत. तर आपण लक्ष घेऊ शकतो किंवा लाख घेऊ शकतो. तर आता वाचन करत असताना बघा 6 लक्ष, 6 लक्ष. 11 इथं असल्यामुळे याचं काय होणार आहे 11,000 हे झालं. आणि हे तुम्हाला नेहमीप्रमाणे 814 अशा पद्धतीनं आपण 6 अंकीचंही वाचन सहज करू शकतो. पहिल्यांदा उजवीकडून 3 गट पाडायचे, तिथे एक स्वल्पविराम, त्यानंतर 2 घरं, परत स्वल्पविराम आणि 2 घरं. आता इथे एकच घर आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर स्वल्पविराम जर व्यवस्थित दिला तर तुम्ही कोणतीही संख्या कितीही मोठी असू दे तुम्ही पटकन त्याचं काय करू शकता, वाचन आणि लेखन करू शकता. दुसरं उदाहरण आपण पाहू. तर आता आपण 7 अंकी संख्येचं एक उदाहरण घेणार आहोत. जसं बघा पहिला 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, आता 7 अंकी. गणित आपण ज्यावेळी उदाहरण पाहतो त्यावेळी हे खूप मोठं वाटतं, पण यामध्ये तितकंच ते सोपं असतं. तर आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने केलं आहे त्या पद्धतीने आपण गट पाडू. संख्या लिहित असताना आपण डावीकडून उजवीकडे लिहितो, पण गट पाडत असताना मात्र गट तुम्ही डावीकडून उजवीकडे पाडायचे नाही, तर गट पाडत असताना उजवीकडून डावीकडे यायचं आहे. तर पहिल्यांदा 3 1 दशक शतक, शतक झाल्यानंतर एक स्वल्पविराम, त्यानंतर 2 2चे गट. पहिल्यांदा 3चा गट आहे, परत 2 2चे 1 2 1000 10,000 आणि लक्ष दशलक्ष. अशा पद्धतीनं पहिला आपल्याला गट पाडता आले पाहिजेत. आता आपण संख्यांचं लेखन करू. आता 21 आहे, तर हे 21 यामध्ये असणार आहे. पहा मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. हे 21 काय लक्ष. एकवीस लक्ष. आता लिहित असताना डावीकडून उजवीकडे लिहायचं आहे. फक्त गट पाडताना उजवीकडून डावीकडे यायचं आहे. तर 21 लक्ष झालं आहे. आता हे 2 इथले आहेत या घरातले, तर हे 10,000 10,000 पहिले झाले. आता हे 3 हे तुम्हाला पहिल्यांदा शिकले आपण, हे 512 512. या ठिकाणी संख्यांचे वाचन व लेखन करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला गट पाडता आली पाहिजे. संख्या कितीही मोठी असली तरी आपण गट उजवीकडून डावीकडे यायचं आहे. पहिल्यांदा आणि तसं तुम्ही एकक दशक शतक म्हणजे एकक दशक शतक यानंतर एक गट, त्यानंतर हजारनंतर एक गट आणि लक्षानंतर एक गट. अशा पद्धतीने तुम्ही जर गट या ठिकाणी पाडला तर तुम्हाला कोणतीही कितीही मोठी संख्या जरी दिली तर तुम्ही त्याचं वाचन आणि लेखन करू शकता. आता आपण यावरची जे उदाहरणं आहेत ते भाग 2 मध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.